नमस्कार, नीता अडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज पंजाबमध्ये बनवली जाणारी अतिशय फेमस अशी एक चिकनची करी दाखवणार आहे. ते म्हणजे तर्रीवाला चिकन. तर या चिकनला तर्री म्हणजे भरपूर आणि चवदार अशी ग्रेव्ही असते. अगदी घरातील काही मसाले व कांदा आणि टोमॅटो यापासून अत्यंत स्वादिष्ट अशी डिश बनते. चला तर मग हे तर्रीवाला चिकन बनवायला सुरुवात करूया. तर यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून चांगले नितळून घेतलेले आहे. हे चिकन आपण मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी एक मोठा चमचा यात आले लसूण पेस्ट टाकायची, पाव चमचा हळद टाकायची. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे व एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर असते ती टाकायची. आता हे चिकन आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व मसाले चिकनला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचे. हे चिकन आपण अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी झाकून ठेवून द्यायचे. चिकन आपले मॅरिनेट होते तोपर्यंत आपण गॅसवर एक कढई तापत ठेवायची व त्यामध्ये 1 वाटी तेल घालायचे. या तेलामध्ये आता आपण थोडा अख्खा मसाला टाकूया. यामध्ये 4-5 दालचिनीचे तुकडे, 4-5 लवंग, 5-6 काळी मिरी, 1 मसाला वेलची व 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. मसाला आपला तडतडलेला आहे. 2 तमालपत्राची पाने देखील घालायचे आहेत. आता यामध्ये 4 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घालायचे. तुम्ही हे कांदे चॉपरवर देखील कट करून घेऊ शकता, कारण कांदा अगदी बारीक चिरलेला हवा असतो. कांदा हा पण तेलामध्ये आता व्यवस्थित परतून घ्यायचा. यावर देखील आता आपण झाकण ठेवायचे.
2-3 मिनिटांनंतर झाकण उघडून बघायचे व हे चिकन थोडेसे परतून घ्यायचे। चिकनला स्वतःचे थोडेसे असे पाणी सुटते, ते थोडेसे आटले की यामध्ये 1 वाटी गरम पाणी घालायचे। पाणी हे शक्यतो गरम करूनच घालायचे, त्यामुळे ग्रेव्हीला चांगला कट येतो व चिकन ही लवकर शिजण्यास मदत होते। हे चिकन शिजण्यास साधारण 15 ते 20 मिनिटे लागू शकतात। मध्यंतरी दर 5 मिनिटांनी हे चिकन परतून घ्यायचे व गरजेनुसार त्यामध्ये अर्धी वाटी किंवा 1 वाटी गरम पाणी घालत राहायचे। असे मी 2 ते 3 वेळा चिकनमध्ये गरम पाणी घातलेले आहे व हे चिकन परतून घेतलेले आहे। व सोप्या पद्धतीने ही चविष्ट अशी चिकनची ग्रेव्ही बनते।